तर कषाय धारेमध्ये वेगवेगळ्या औषधांचे हर्ब्सचे काढा आपण तयार करतो आणि त्या काढ्याने आपण तुमच्या आज्ञाचक्रावरती एक धार लावतो. तर ते धार जेव्हा लावतो त्याच्यानंतर ते पूर्ण जो काही काढा आहे तो तुमच्या पूर्ण स्काल्पवरती जातो, तुमच्या पूर्ण हेअर्सवरती जातो. त्याच्यामुळे तुम्हाला फायदे असे भेटतात की तुमच्या स्काल्पला असलेले इन्फेक्शन असो किंवा तुमच्या स्काल्पला असलेला एखादा आजार असो किंवा तुम्हाला उष्णतेचे खूप जास्त त्रास असतील किंवा वाताचे खूप जास्त त्रास असतील किंवा तुम्हाला सायनस वगैरे असेल, अशा ह्याच्यामध्ये थोडे उष्ण द्रव्याचे काढे असा त्याचा वापर करून आपण तिथे तुमच्या वेगवेगळ्या वादीसाठी आपण वेगवेगळे कषाय तयार करून तुमच्या त्या कषायाने त्या काढ्याने तुमच्या आज्ञाचक्रावरती धार लावली जाते. तर हे जे कषाय धार आहे त्याचे मल्टिपल युजेस होतात. जसे आपण तक्रधारेचे सांगितले, जसे आपण तेलधारेचे सांगितले, ते केसांना तर फायदे होतातच, त्याचबरोबर तुम्हाला बाकी व्याधी असतील, मानसिक जे व्याधी असतील, जसं की तुम्हाला जर का खूपच जास्त हायपर टेन्शन वगैरे असेल, त्याचबरोबर तुम्हाला इन्सोमेनिया म्हणजे झोप कमी येणं ही गोष्ट असेल किंवा तुमचं पित्त खूपच जास्त वाढलेलं असेल किंवा स्त्रीदोषामध्ये कोणताही दोष तुमचा इम्बॅलन्स असेल तर ते आपलं दोषांचं पुन्हा बॅलन्समध्ये आणण्याचं काम कषाय धारेने होते. तर आता तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला जर असा त्रास असेल तर तो त्रास सहन करण्यापेक्षा किंवा तुम्हाला रिलॅक्सेशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.